बऱ्याच लोकांना ना SIP स्ट्रॅटेजी काय आणि SWP स्ट्रॅटेजी काय आणि ही कोणी आणि केव्हा इम्प्लिमेंट करावी ना हेही कळत नाहीये. तर याविषयी तुमचं मत काय? सिंपल भाषेमध्ये सांगितलं ना की सिंपल लँग्वेज मी SIP एक स्ट्रॅटेजी आणि SWP एक स्ट्रॅटेजी. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे रेग्युलर दर महिन्याला तुम्ही थोडे 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 पैसे तुम्ही एका स्पेसिफिक ॲसेट क्लासमध्ये गुंतवणं, इन्व्हेस्ट करणं, विच इज कॉल्ड SIP. SWP याच्या अगदी अपोजिट आहे. SIP मध्ये तुम्ही वेल्थ ॲक्युम्युलेशन करण्यासाठी जाता. SWP मध्ये तुम्हाला इन्कमची गरज असते, त्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणतात. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन तेव्हाच वर्क होतो ज्यावेळेस तुम्ही सॉलिड फायनान्शियल प्लॅन बनवलेलं आहे. असं नाही आहे की तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आणि ते सगळे तुम्ही इन्व्हेस्ट केलेत, SWPनी पैसा काढायला सुरुवात केला. एक्झॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे की किती पैशाची गरज आहे आणि हे पैसे किती वर्ष तुम्हाला लागणार आहेत आणि त्यामध्ये इन्फ्लेशन पण कन्सिडर करावे लागेल. मग SWP स्ट्रॅटेजी आहे ही करायची झाली, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला दर वर्षाला तुम्हाला ती चेंज करता पण आली पाहिजे. स्पेसिफिक 12 महिन्याची SWP स्ट्रॅटेजी असते. पण SWP स्पेसिफिकली जे रिटायर्ड पर्सन असतात किंवा ज्यांना पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं आहे, इन्कम हवं आहे, ती व्यक्ती करू शकते. आता नोकरी करणारी जी असते व्यक्ती ती ॲक्टिव्ह इन्कममध्ये ऑलरेडी असते. आता तिच्याकडे एवढी मोठीशी ॲसेट नसते जी ती SWP मार्फत ती पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकते. पण त्याच्याकडे मोठी ॲसेट फक्त त्याचं स्वतःचं घर, फार फार तर वडिलोपार्जित काही ॲसेट मिळाली तर ते असू शकतो. पण कुठल्याही टाईपचं काही ॲसेट्स मिळाली, SWP करायची, SIP करायची, यू हॅव टू क्रिएट युअर फायनान्शियल प्लॅन.